आपण पाहत आहे कोल्हापूर टाइम्स 24। नमस्कार, मी मंगेश धनवडे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना। आज कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण शाळेतील शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। आजचं हे आंदोलन मुख्यतः TETचा प्रश्न, संच मान्यतेचा प्रश्न, जुनी पेन्शन आणि शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे या प्रमुख कारणास्तव घेण्यात आलेलं आंदोलन होतं। आज आपण या ठिकाणी पाहताय की जिल्ह्यातील प्रचंड शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। याचा अर्थ शिक्षकांच्या मध्ये शासनाच्या अनेक चुकीच्या धोरणांच्या विरुद्ध असंतोष आहे। शासनाने ज्या काही गोष्टी नियोजित केलेल्या आहेत त्यामध्ये 15 मार्च 2024चा शासन आदेश जो बालकांचं शिक्षण संपवण्याचा घाट घातलेला शासनाचा प्रयत्न दिसतो, या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज या ठिकाणी खदखद व्यक्त होत आहे। TET सारखी जाचक अट शिक्षकांना लावून शिक्षकांची गुणवत्ता पुन्हा तपासण्याचा त्यांचा एक नाकर्तेपणाचा प्रयत्न चालू आहे। या सगळ्या विरुद्ध हा असंतोष आहे। शासनानं या सगळ्या असंतोषातून प्रामुख्याने हा लाभ घेतला पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे की शिक्षकांना आपण न्याय द्यायचा असेल तर भविष्य काळामध्ये TET सारखी अट रद्द केली पाहिजे। 15 मार्च 2024चा शासन आदेश रद्द केला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातील शिक्षक यापुढं बेमुदत संपावरती जातील आणि महाराष्ट्रातील शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा झाला आहे त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, हे ह्या मोर्चातून आपण शासनाला सूचित करत आहोत आणि हा इशारा देखील देत आहोत की आपण जर यावर मार्ग नाही काढला तर या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील सगळे शिक्षक बेमुदत संपावर जातील।